नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, फंडामेंटली खूप स्ट्रॉंग, त्याचबरोबर क्वार्टर टूचा रिझल्टसुद्धा या कंपनीचा खूप चांगला आलेला आहे. या कंपनीचा अनेक ब्रोकरेज संस्थांनी जे टार्गेट आहे ते सुद्धा खूप वाढवलेलं आहे. त्या कंपनीच्या स्टॉक्सबद्दल आपण माहिती पाहूया. तर कंपनीचं मार्केट कॅपिटल जवळपास 4,73,000 करोड इतकं खूप मोठे असं कॅपिटल आहे. म्हणजेच ही कंपनी लार्ज कॅप कंपनी आहे. कंपनीचा पी 20 इतका आहे. फेस व्हॅल्यू ही 1 आहे. त्याचबरोबर 892 करोड इतके शेअर्स कंपनीचे आहेत. पी बी 1.99. त्याचबरोबर डिव्हिडंडसुद्धा कंपनी अतिशय चांगलं देते. 0.76% डिव्हिडंड या कंपनीने दिलेला आहे. तर कंपनीचं जे नेट इंटरेस्ट आहे ते जवळपास 1,10,710 करोड इतकं नेट इंटरेस्ट इन्कम आहे. त्याचबरोबर जे प्रमोटर्स होल्डिंग आहे ती खूप चांगली आहे मित्रांनो, 57.62%. ही का चांगली आहे तुम्हाला मी नंतर सांगतो. त्यानंतर कंपनीचं जे रिटर्न ऑन इक्विटी आहे ती 9.31 आहे. त्याचबरोबर रिटर्न ऑन कॅपिटल इक्विटी ही सुद्धा 6.49 चांगली आहे. प्रॉफिट ग्रोथ अतिशय सुंदर इतकी आहे. त्याचबरोबर CAGR 13.74% इतके आहे. कंपनी खूप चांगली अशी कंपनी आहे. आपण कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहूया. जे प्रमोटर्स आहेत, प्रमोटर्सकडे जवळपास 57.62% इतके शेअर्स आहेत. त्यानंतर इतर भारतातील ज्या संस्था आहेत यांच्याकडे 24.32% शेअर्स, फॉरेन संस्थाकडे 10.55 आणि पब्लिककडे जवळपास 7.5% इतके शेअर्स आहेत. कंपनीचा क्वार्टरचा रिझल्ट पहा. सप्टेंबर 20, डिसेंबर 20, मार्च 21, त्यानंतर जून 21 आणि सप्टेंबर 21 या 5 जे क्वार्टर आहेत त्या 5 क्वार्टरचा रिझल्ट पहा. तर कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते नेट प्रॉफिट आपण पाहूया. 4,574 करोड. त्यानंतर परत वाढलेला आहे 5,196 करोड. परत वाढलेला आहे 6,400 करोड. परत वाढलेला आहे 6,500 करोड. परत वाढलेला आहे 7,626 करोड. म्हणजेच क्वार्टरमध्ये सुद्धा कंपनी मित्रांनो प्रॉफिटमध्ये प्रत्येक या क्वार्टरपेक्षा पुढल्या क्वार्टरमध्ये या कंपनीचा रिझल्ट खूप चांगला येत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, या कंपनीचं मागील 5 वर्षाचं जे P&L आहे म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस मागील 5 वर्षाचं कंपनीचं आपण पाहूया. मार्च 17, मार्च 18, मार्च 19, मार्च 20 आणि मार्च 21 या 5 वर्षाचं कंपनीचं नेट प्रॉफिट पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर कंपनीचं नेट प्रॉफिट पहा, 10,484 करोड. इथं थोडंसं मायनस झालेलं आहे, वजा 6,000 करोड. इथं परत प्लस झालेलं आहे 662 करोड. इथं डायरेक्ट 14,488 करोड आणि इथं जवळपास 20,452 करोड. म्हणजेच कंटिन्युअस कंपनी जर तुम्ही पाहिलात तर 10,000पासून इथं थोडीशी मायनस केली कारण इथं खर्च जास्त झालेला असणार कंपनीचा, परंतु इथून डायरेक्ट 8,000, 14,000, 20,000. त्यामुळं ही कंपनी कंटिन्युअस प्रॉफिटमध्ये आहे हे तर आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, हा स्टॉक्स मोनोपॉली का आहे याचं मुख्य कारण म्हणजेच, तर बघा, एखादी कंपनी दुसरा कोणताही बिझनेस त्यामध्ये नसेल तर ती कंपनी मोनोपॉली होऊ शकते. तर एक तर बँकिंग आहे, त्याचबरोबर रेल्वे आहे. हे 2 स्टॉक्स आपण मोनोपॉली स्टॉक्स म्हणू शकतो. तर बघा, बँकिंगमधील एक सुपरस्टार अशी बँक ती म्हणजेच पब्लिक बँक असली पाहिजे. मग ती पब्लिक बँक तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे, ती बँक म्हणजेच SBI. या बँकेच्या शेअर्सबद्दल आपण माहिती पाहत आहोत. कंपनीचं जे ग्रॉस NPA आहे म्हणजेच जे काही लोकांनी पैसे बँकेचे घेतले आणि बुडवले असे किती आहेत बघा, जवळपास 5%वरून परत कमी झालेले आहेत 4.77%. इथं थोडंसं वाढलेलं आहे 4.98. इथं थोडंसं वाढलेलं आहे आणि इथं परत कमी झालेला आहे. म्हणजेच जो NPA आहे कंपनीचा तो सुद्धा आता कंपनी कमी करत आहे. त्याचबरोबर कंपनीचं आपण डिव्हिडंड पाहूया. कंपनीनं 2016मध्ये डिव्हिडंड दिलं होतं 260%, 17मध्ये 260% दिलं होतं आणि त्याचबरोबर 21मध्ये डायरेक्ट 400% डिव्हिडंड या कंपनीने दिलेला आहे. बोनस कंपनीनं आत्तापर्यंत दिलेला नाही.
आणि स्प्लिटसुद्धा कंपनीने दिलेला नाही, त्यामुळं कंपनी स्प्लिटसुद्धा होऊ शकते. आणि मित्रांनो, प्रमोटर्स यांच्याकडे जवळपास 57.63% शेअर्स आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडे 57.46%, प्रेसिडेंट भारत सरकारचे यांच्याकडं सगळे शेअर्स त्यांच्या नावानंच आहेत. म्हणजेच भारत सरकारची ही कंपनी बऱ्यापैकी आहे असं आपण म्हणू शकतो. पब्लिक सेक्टर कंपनी आहे. कंपनीचं चार्ट पॅटर्न आपण पाहूया. तर पहा मित्रांनो, जवळपास 2001 सालापासून कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे. इथं थोडीशी चढलेली आहे, परत उतरलेली आहे, परत चढलेली आहे. तर मित्रांनो, इथं चढ उतार ही होत असते. त्यामुळं तुमच्या जे पेशन्स आहे, त्या पेशन्सची परीक्षा पाहणारी हा स्टॉक्स आहे. त्यामुळं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची आहे. बघा, जवळपास 2000 सालापासून 2008 पर्यंत कंपनी हळूच जात होती. 2008 पर्यंत खूप चढली आणि तिथून थोडीशी उतरली, परत चढली. या 10 वर्षामध्ये तर कंपनी अजिबात जास्त चढली नाही. परंतु आता मात्र कोरोनानंतर ही कंपनी खूप वर गेलेली आहे. हे तुमच्या लगेच लक्षात येतं. त्यामुळं इथं तुमच्या पेशन्सची परीक्षा आहे. मॅक्झिमम या कंपनीनं 3417% म्हणजेच ₹515 इतकं रिटर्न दिलेलं आहे. तर मागील 5 वर्षामध्ये कंपनीनं 94% इतकं रिटर्न्स म्हणजेच ₹257 इतकं रिटर्न दिलेलं आहे. तर मागील 1 वर्षामध्ये 89% म्हणजेच ₹251 इतकं रिटर्न दिलेलं आहे. तर मागील 6 महिन्यामध्ये 49.35% म्हणजेच ₹175 इतकं रिटर्न्स. तर 1 महिन्यामध्ये 14.22% रिटर्न दिलेलं आहे. कंपनी खूप चांगली कंपनी आहे. 5 दिवसामध्ये 7.60% इतकं रिटर्न्स म्हणजेच ₹37 इतकं रिटर्न दिलेलं आहे. तर 1 दिवसामध्ये 1.74% म्हणजेच जवळपास 9.10 पैसे इतकं रिटर्न्स या कंपनीने दिलेलं आहे. कंपनीचं नाव लक्षात ठेवा. दिग्गज अशी बँकिंगमधील ही बँक आहे. तिचं नाव आहे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि हा एक मोनोपॉली स्टॉक्स मित्रांनो बँकिंगमधील होऊ शकतो. खरेदी करायचं न करायचं हे तुम्ही ठरवा. परंतु एक मोनोपॉली स्टॉक्स म्हणून आपण बँकिंगमध्ये जर घ्यायचा गेला तर SBIला आपला चॉईस असू शकतो. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर कमेंट करा. धन्यवाद.